सचिवांकडे देणार आहे। कारण की समितीचे सर्व अधिकार, सर्व बैठक आयोजित करण्याची, बोलवण्याची, बैठक कंडक्ट करण्याची, प्रोसिडिंग लिहिण्याची, सदस्यांना सामावून घेण्याची, सदस्यांना सहकार्य करण्याची एक सर्व प्रकारची एक महत्वाची पालकत्वाची जबाबदारी सचिवांची आहे। आणि एक सक्षम आणि समजदार सचिव आपल्याला मिळाले आहे। मी माझ्या वतीनं, आपल्या कुलाच्या वतीनं आणि SCRTच्या वतीनं या सचिवांना शुभेच्छा देतो की महाराष्ट्रातल्या एका चांगल्या नवनियुक्त सचिव समितीच्या सचिवपदी आपली निवड झालेली आहे। पुढच्या समितीची आपल्या सर्वांच्या भूमिका, अपेक्षित भूमिका काय असायला पाहिजे, त्यांनी जरी आपली आपली भूमिका सांगावी, गरज पडली तर आपण सगळे जोडूया आणि त्यानंतर आपल्या पुढच्या स्तरात सुरुवात करू। आदरणीय नागरिक सर, पुढची सूट तुमच्याकडे। सचिवाच्या भूमिकेपासून तुम्ही सुरुवात करा, नंतर अध्यक्षांची भूमिका वगैरे सगळ्यांची तुम्ही संचालन करा। महिला प्रतिनिधी आहेत असं समजून आपण या कार्यवाहीला तिचा कार्यकाळ संपलाय। याच्या पूर्वी मी 7 दिवस अगोदर बोलतोय, कार्यकाळ संपायला वेळ आहे, पण मी सर्वात प्रथम सचिव या नात्याने माझ्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पालक सभेची नोटीस पोहोचवणार आहे। सोबतच ग्रामपंचायत प्राधिकरणाला मी एक पत्र देणार आहे की तुम्ही आम्हाला तुमच्याकडचा एक प्रतिनिधी पाठवा। सरपंच सचिवाच्या नावाने तो पत्र व्यवहार मी करीन आणि त्याची नोंद मी माझ्या जावक रजिस्टरला घेईन आणि त्यांच्याकडून मी रिसिव्ह घेईल त्याची सरपंच सचिवांकडून की मी तुम्हाला ती नोटीस दिलेली आहे आणि तुम्ही तो प्रतिनिधी मला ह्या तारखेला द्या। पुढे तिथली परिस्थिती बघून, माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या बघून मी स्थानिक पोलीस स्टेशनला सुद्धा एक रिपोर्ट देणार की अशा पद्धतीने गावातील संपूर्ण पालक आणि इतरही लोक त्या ठिकाणी सहभागी होऊ शकतात। अशा प्रसंगी काही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता एक कॉन्स्टेबल आमच्याकडे तुम्ही त्या दिवसापुरता नियुक्त करावा। त्यानंतर प्रत्येक वर्ग शिक्षकांना मी नोटीस इश्यू करणार की त्यांनी आपल्या वर्गातील एकही बाल्य सुटला नाही पाहिजे याची खबरदारी घ्यायची आणि सुटल्यास तो शिक्षक त्याला जबाबदार राहील। कारण एखाद्या वेळेस होऊ शकते की एखादा विद्यार्थी कुठे गावाला गेलेला आहे, परंतु त्याच्यापर्यंत नोटीस पोहोचवण्याचं काम त्या संबंधित शिक्षकाचं राहील। सोबतच आजकाल प्रत्येक गावामध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप झालेले आहेत, प्रत्येक गावागावांचे। आपणही काही BLOच्या किंवा इतर कामाच्या निमित्ताने त्या ग्रुपवर असतो, त्या ग्रुपवर सुद्धा आपण तो मेसेज इश्यू करणार की या दिवशी आपल्या शाळेमध्ये पालक सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या दिवशी पालक सभेच्या माध्यमातून आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन करण्यात येणार आहे, तरी आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी सर्व पालकांना विनंती करणार आहे। पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम मला हाही येणार, मी मगाशीच मॅडम सोबत शेअर केला होता बाहेर, की जेव्हा मी वर्गणी मागायला जातो त्यावेळेस मला शाळेच्या पालकांव्यतिरिक्त वर्गणी मिळते। ज्याचा मुलगा शिकत नाही तो सुद्धा मला 5,000 रुपये जर देत असेल तर तोही तिथे येणार आहे, म्हणून मी त्याला तिथून काय हाकलून देणार नाही। त्यांची सुद्धा बसण्याची व्यवस्था आपण करणार आहे। काही अशा गावामध्ये प्रतिष्ठित नागरिक असतात की जे समजदार असतात, ज्यांचं योगदानही चांगलं असते, ज्यांना पदही नको असते, पण त्यांना तिथं मान देणं हे क्रमप्राप्त असते, म्हणून मी त्यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित करणार, परंतु एक सल्लागाराच्या भूमिकेत एक पालक म्हणून बाकीच्या सर्व पालकांना मी त्या ठिकाणी आमंत्रित करेन। आणि हे जे 7 दिवस माझ्याकडे आहेत, या 7 दिवसामध्ये मी प्रत्येक वर्गात कोणत्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी शिकतात त्याच्यानुसार मी त्याचं आरक्षण त्या वर्ग शिक्षकांच्या साक्षीने त्या ठिकाणी ते सगळं तयार करणार। महिला कुठे, पुरुष कुठे, सर्वांना प्रतिनिधित्व मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार। आणि नोव्हेंबर 2020च्या शासन निर्णयानुसार PWD जे विद्यार्थी आहेत, दोन्ही पण सगळ्या सोबत दिव्यांग, त्यांना देखील पुरेशा प्रमाणात प्रतिनिधित्व त्या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या समितीच्या निवडीच्या दिवशीची तयारी आपल्याला अशा पद्धतीने करायची आहे की वर्गवार आपल्याला डिस्प्ले करायचंय शेड्यूल पेपरवरती की या वर्गात या कॅटेगरीचे एवढे विद्यार्थी शिकतात, म्हणून लोकांना आपल्याला सांगायची गरज पडणार नाही, एनर्जी वेस्ट होणार नाही की हा वर्ग आहे, या वर्गात एवढे विद्यार्थी शिकतात आणि याच्यामध्ये
या जातीचं प्राबल्य जास्त असल्यामुळे तिथं हा प्रतिनिधी आपल्याला पाहिजे, बरोबर. आणि लोक वाचतात, आता काय लोक निरक्षर राहिलेले नाही. माझ्या मते 12वी पर्यंत शिकलेल्या पालकांची मुलं आपल्या शाळेत आहेत सध्या, आजच्या कंडिशनला 2025-26 ला. महिला त्यांच्यापेक्षा शिकलेल्या आहेत, माता. म्हणून आपल्याला आपली एनर्जी वाचवण्याकरता ह्या गोष्टी सर्व करणे आहेत. जेवढे काय आपले वर्ग असतील तेवढ्या वर्गांचे सेंच्युरी पेपर वरती आरक्षण पहिले लावून द्यायचे. लोक एकमेकाला बोलवतात, इकडे तुझं पोरग कोणत्या वर्गात आहे ते बघ, इथं तुझी जागा कटली, इथं तुझ्या बाईला काय प्रयत्न करायचे असतील तर कर, बरोबर. अशा पद्धतीने जर नियोजन केलं आणि आपल्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून सर्व शिक्षकांना जर विश्वासात घेऊन गेलं तर निश्चित स्वरूपामध्ये ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने पार पाडली जाते. पण इथं होतंय कसं नेमकं की आपण आपल्या शिक्षकांना डावलून जर हे करायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा आपला मांडव पाडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतात, बरोबर. मग त्यांचा प्रयत्न आपल्याला सुरुवातीला हाणून पाडायचा, म्हणजेच आपल्यामध्ये एकमत ठेवून आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. याची पूर्वकल्पना सर्वांना असणे अपेक्षित आहे. आणि हे सर्व काही करत असताना लेखी पुरावे आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. मी काल बोललो की नोटीस दिला, त्या भाच्याने आपल्या मामाला नेऊन पण दिला, पण मामाला नंतर लक्षात आलं की इथं अशा पद्धतीचा दुसरा एक मामा अध्यक्ष झालाय. म्हणून त्याने आपल्या भाच्याला सांगितलं की बघ, मला नोटीस दिलेलं नाही. प्रकरण आमदार साहेबांपर्यंत गेलं. सुभाष धोटे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार, त्यांचा फोन आला की तुम्ही अशा पद्धतीनं एक सचिव म्हणून आपल्याला ही सर्व कार्यवाही आपल्या स्तरावर करायची आहे. पालक आणि ज्या दिवशी ऍक्च्युअल पालक सभेचा दिवस असतो त्या दिवशी लोकांना काही अपेक्षा नसते आपल्याकडून नाश्त्याची आणि जेवणाची. सर्वांच्या चहाची व्यवस्था करायची आहे चांगल्या पद्धतीने. तिकडे आमच्याकडे विदर्भात काळात चहा जास्त चालतो, दुधाच्या चहाची पण अपेक्षा ठेवत नाही. चहा दिला, लोकांना बसण्याची चांगली व्यवस्था केली, 5-6 कॅना बोलवल्या पाण्याच्या, कागदाचे ग्लास बोलवले. थोडं फार जरी आपण हे काही केलं तर कुठंतरी लोकांना एक त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्याला दिसून पडतो. आणि ही सर्व प्रक्रिया झाल्याच्या नंतर आपल्याला मग बाकीच्या पुढच्या प्रोसेस माहितीच आहे की काय करायचं काय नाही, खाते बदल वगैरे वगैरे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळा स्तरावर सचिव म्हणून या सर्व गोष्टी या ठिकाणी पार पाडायच्या. आणि मला एक शंका आहे, मला आपल्या सर्वांकडून त्या शंकेचं निरसन पण अपेक्षित आहे की जेव्हा आपण मेंबर निवडतो, मेंबर निवडल्याच्या नंतर आता मी सांगतो ती पद्धत योग्य होईल की तुमच्याकडे काही वेगळं आहे, हे मला कृपया आपण सर्वांनी सांगावं. आपण मेंबर निवडले, समजा 8 मेंबर आपले निवडलेले आहेत. 8 मेंबर मधून ज्यावेळेस अध्यक्ष पदासाठी एका व्यक्तीला नॉमिनेट करायचंय आणि एकाला उपाध्यक्षासाठी करायचंय, तर जनरली पुरुष हाच अध्यक्ष असतो आणि महिला ही उपाध्यक्ष असते, बरोबर. जेव्हा महिलेचं नाव समोर आलं तेव्हा पुरुषांनी महिलेच्या नावाला विरोध केला आणि आपण मग इकडे काय म्हणतोय की 50% महिला घ्या. आता इथं बसलेल्यापैकी किती जणांच्या शाळेत महिला अध्यक्ष आहेत? पैकी 7-8 जणांचे हात वर आले. मग आपण त्याला वेगवेगळे विशेषण लावतो की नाही मग महिला, मग प्रॉब्लेम, मग इश्यूज, असं काही नाहीये. आपण त्यांना सुद्धा त्या ठिकाणी एक शब्दाने का होत नाही आपण प्रमोट केलं पाहिजे किंवा नाही असंही करू शकता बरं की महिला सुद्धा अध्यक्ष होऊ शकते. एवढं सांगण्याचं धारिष्ट आपण सर्वांनी करणं अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस मग हे 8 लोक आपण यांना ऑफिसमध्ये पाठवतो किंवा एखाद्या वर्ग खोलीमध्ये पाठवतो आणि मग ते तिकडून येतात किंवा हा आमचा अध्यक्ष सर्वानुमते आणि हा उपाध्यक्ष. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कुठल्या प्रकारचं गालबोट न लावता आपण आपल्या शाळा स्तरावर सचिव म्हणून, मी सचिव नाहीये पण सचिव म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी आपल्या स्तरावर करून आपली शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना करू शकतो. म्हणजे समितीचे अध्यक्ष आहेत आणि इतर सर्व जे प्रतिनिधी आहेत यांनी सुद्धा 2-2 मिनिटांमध्ये आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करायची आहे अशी मी सचिव या नात्याने आपणास विनंती करतो. उपाध्यक्ष सर 2-2.5 मिनिटांमध्ये. सर्वांना नमस्कार. आजच्या या राज्याच्या प्रशिक्षणासाठी आपण जो डेमो घेतोय त्या डेमोमध्ये माझे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी चिठ्ठी निघाली. योगायोगी
परिचय देतो अगोदर. मी काल पण सांगितलं, आता पण सांगतो. मी श्री करपे भागवत पाटील वाघ, PMC जिल्हा परिषद शाळा शिंगवी, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर. मी कालचाच प्रश्न मांडला आणि ज्याचा वाद आमच्या शाळेवर आहे त्याच भूमिकेमध्ये आता येत उभा आहे. किती योग्य आहे. वाद मिटवायचे अध्यक्ष म्हणून. तर माझे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी चिठ्ठी निघाली. तर अध्यक्ष हा पूर्ण शाळेचा कणा आहे. जसा अध्यक्ष तशी शाळा घडू शकते. शाळा आणि गाव, पालक यांचा दुवा म्हणून व्यवस्थापन समिती असते आणि त्याचा प्रमुख अध्यक्ष असतो. तर मी जर एखाद्या व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष झालो तर माझी भूमिका ही अतिशय समन्वयाची असेल. शिस्त आणि गुणवत्ता या दोनच गोष्टीवर आज ज्या ठिकाणी मी काम करतोय मुख्याध्यापक म्हणून, त्या ठिकाणी दोनच शब्द आहेत. गेल्या 2 वर्षापासून मी त्या दोनच शब्दाभोवती फिरतोय, शिस्त आणि गुणवत्ता. तीच मी माझ्या शाळेमध्ये व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून राबवण्याचा मुख्याध्यापक, सचिव यांच्या मार्फत करेल. कारण शिस्त असल्याशिवाय गुणवत्ता येत नाही आणि गुणवत्ता असल्याशिवाय शाळेचं नाव कुठे निघत नाही. आपल्याकडे येणारी मुलं ही धनदांड्याचे किंवा ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशी मुलं आपल्याकडे नाही. तर आपल्याकडे येणारी मुलं ही गोरगरिबांची आहेत, ज्यांचं आपल्या मुलाकडे मुलीकडे जास्त लक्ष नाही. त्यांना प्रश्न फक्त त्यांचा पोटा पाण्याचा असतो. अशा वेळेस शाळा चालवणं हे खूप जिकिरीचं काम असतं. शाळेभोवती अनेक समस्या असतात. प्रशासनाकडून वेळोवेळी त्या पूर्ण होतातच असंही नाही. आजही आमची PMC शाळा असताना शाळेला कंपाऊंड नाही, वर्गखोल्यांची कमतरता आहे. सकाळीच मी येताना त्यानंतर शाळेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांच्या सहकार्यानं मी प्रयत्न करेन. शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांची मदत घेईल. त्याचबरोबर शिक्षकांच्या सहकार्यानं शाळेमध्ये विविध उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन. त्यांना ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडवण्याचा मी प्रयत्न करेन. याशिवाय माझ्याकडून जे जे शक्य आहे आमच्या सर्व सदस्यांच्या वतीनं मी करण्याचा प्रयत्न करेन. याशिवाय शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी मी मुख्याध्यापक, सचिव यांच्या सहकार्यानं, सर्व शिक्षकांच्या मदतीनं, पालकांच्या सहकार्यानं या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि शाळेची गुणवत्ता ही शिष्यवृत्ती परीक्षेतून दिसते. यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी सर्व शिक्षकांना मदत करेल. याशिवाय भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मी स्थानिक प्राधिकरणाची जी ग्रामपंचायत आहे त्या ग्रामपंचायतच्या सहकार्यानं, प्रशासनाच्या मदतीनं शाळेचा विकास साधण्यासाठी जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करेन. या ठिकाणी मला ही भूमिका मिळाली त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझ्याकडे जी भूमिका आहे ती शिक्षण तज्ञ. तर सर्वप्रथम मी SCRB आणि ज्ञानप्रकाश फाउंडेशन यांचा आभार मानेल यासाठी की तुम्ही आम्हाला राज्य स्तरावरचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले. आणि याचा एक अभिमान मध्ये म्हणूया की सध्या जोरात आहे व्हॉट्सअप स्टेटस. सर माझ्या मित्राला सांगितलं की माझा एक फोटो काढ, स्टेटसवर पाठव, मी त्याला कॅप्शन लिहिणार आहे, राज्य स्तरावर भूमिका मांडणार. अतिशय सुंदर असं व्यासपीठ उपलब्ध करून तुमचं मी अभिनंदन या ठिकाणी करतो. 2 मिनिटं फक्त व्हिडिओ बंद करा. माझी भूमिका मांडणार आहे, प्रॅक्टिकली मांडणार. प्रॅक्टिकली मी प्रत्यक्ष आता सहभाग घेत आहे अशा संदर्भात मांडेल. चालेल सर? तर सर्वप्रथम अध्यक्ष आणि सचिवाला विनंती की प्रोसिडिंग कोण लिहित आहे. तर प्रोसिडिंग लिहिणं सर्वात महत्वाचं आहे. पहिला विषय जो असतो मागील प्रोसिडिंगचं वाचन करणे आणि जुने जे विषय त्याला मान्यता मिळवणं.
तर असं प्रोसिडिंग या ठिकाणी लिहिण्याचं कामकाज सुरू आहे. मी शिक्षण तज्ञ म्हणून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाच्या संदर्भातल्या योजना सांगेल, भौतिक सुविधा सांगणार नाही. शाळेला बाथरूम आहे किंवा काय नसेल असं ते तुम्ही बघून घ्या. मी त्याबद्दल तुम्हाला काही म्हणणार नाही, तुमच्या अध्यक्षांचा निर्णय राहील. तर माझं एक म्हणणं आहे की ऑगस्ट महिन्याची बेसलाईन जी एक्झाम झाली सचिव साहेब, तर ते बेसलाईन एक्झामचा निकाल हा तुम्ही आमच्या पालकांपर्यंत पालक सभेतून पोहोचवा अशी आपल्याला विनंती नाही 30 तारखेला आहे ना पालक सभा. आहे ना पालक सभा. तर 30 ऑगस्ट ते सप्टेंबर तर बघा ना सुट्ट्या असल्यामुळे नोव्हेंबर मध्ये शिक्षण तज्ञ म्हणून नोव्हेंबर मध्ये वेगळा अजेंडा राहणार. पॅट 1 आता जी पॅट 1 झाली 10, 11 आणि 13, तर सर जी तुम्ही सप्टेंबरची जी परीक्षा घ्या मीटिंग घ्या. सप्टेंबरच्या मीटिंग मध्ये पालक सभेमध्ये एसएमसीच्या सभेमध्ये तर तुम्ही असं करा की त्या ठिकाणी त्याचा निकाल द्यावा. निकाल घेतल्यानंतर प्रत्येक वर्ग शिक्षकाला सांगा की तुमच्या वर्गातील निकालामध्ये अप्रगत विद्यार्थी पाठीमागून जे 10 विद्यार्थी ते 10 विद्यार्थ्यांची नावं आमच्या समिती समोर तुम्ही ठेवा. म्हणजे आपल्याला शिक्षकांना नाव उल्लेख करायचं नाही, तर शिक्षकांच्या संदर्भामध्ये जे काही उपक्रम घेता येईल का, शनिवारचा उपक्रम दत्तक मुक्त अभियान आहे, त्यामुळे एसएमसी सदस्यांना निश्चित बोलवा. तर त्या ठिकाणी आमच्याकडे उपयोग करून घेता येईल. आमच्या एखादा सदस्य एखादा संगीत वादन गायक यामध्ये पारंगत असेल त्याचा आमचा उपयोग करून घेईल. अशा पद्धतीने मी शिक्षण तज्ञ म्हणून भूमिका मांडणार. त्याचा सेकंडला येईल फक्त नोव्हेंबर महिन्याची जी तुम्ही पालक सभा घेणार त्या पालक सभेला ओपन हाऊस ठेवा. ओपन हाऊस आणि विद्यार्थ्यांनी जे पेपर सोडवलेले ते पेपर सर्वांना सीसीचे 3 पेपर आहे ते 3 पेपर त्या पालकांना दाखवा अशी आपल्याला माझी विनंती आहे. यानंतर विषय मी पुढच्या व्हिडिओला घेऊ. धन्यवाद. नमस्कार. मी पहिला माझा परिचय करून देते. मी PM श्री महात्मा फुले विद्यालय कोल्हापूर या ठिकाणाहून आज राज्य प्रशिक्षणासाठी उपस्थित राहिलेले आहे. मला आज खरोखर खूप छान मनासारखी भूमिका मिळाली. मला असं कधीकधी वाटत होतं की शिक्षक न होता मी जर इकडे नगरसेवक म्हणून निवडून आले असते छान हे केलंच करू दे. आणि आता मला ती माझ्या मनासारखी भूमिका मिळाली स्थानिक प्राधिकरण सदस्य म्हणून. त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. मला आज प्ले करायला मिळाला आणि मी माझ्या डेमो मधूनच तुम्हाला याची झलक दाखवते की मी प्रत्यक्ष ज्या ज्या वेळेला गेली 15 वर्ष मी प्रामाणिक मुख्याध्यापक म्हणून काम केले. जिथे जिथे शाळांचे चार्जेस सोडलेले होते बांधकामाचे अशा ठिकाणी मला म्हणजे काय माहित नाही माझ्याकडे काम करून घ्यायचं होतं. त्यामुळे मला अशा 3 शाळा बांधकाम करायला मिळाल्या. आणि मी आतापर्यंत डीएडला बीएडला कधी न शिकलेले हे सगळे या प्रोसेसमध्ये शिकले. गिरदर खतावून कशी द्यायची किंवा आल्यानंतर ऑडिट कसं फेस करायचं. तर या भूमिकेतनं जात असताना ज्या ज्या वेळेला आपल्याला आपले जे सदस्य असतात म्हणजे ग्रामपंचायत लेवल असतील किंवा महानगरपालिका लेवलला असतील तर त्या वेळेला मला त्या लोकांच्या बरोबर खूप फेस करावं लागलं. पण शब्दामध्ये गोडवा आणून किंवा काल एक मॅडम मला भेटलं त्या चांगल्या त्या मॅडमचं मी ऐकलं की आपण सगळं निगेटिव्ह रोलमध्ये घेणार आहे आणि नंतर एक पॉझिटिव्ह रोलमध्ये मी अध्यक्षांना मी सदस्य म्हणून प्रश्न विचारणार आहे की तुम्ही आता ही जी मीटिंग बोलवली तर ह्याचं कारण काय म्हणजे नेमकं काय विषय आहे मॅडम? मासिक दर महिन्यामध्ये जी मासिक मीटिंग असते त्याच रेग्युलर मध्ये मीटिंग आहे. हा पण आजच्या मीटिंगचा विषय काय आला? हा विषय सचिव सांगतील ना. सचिव नोटीस रजिस्टर मध्येच आपली विषय सूची तिथं दिलेली नाही, मी होती. वाचलं नाही सर. कारण मला वेळ नाही मिळाला माझ्या शेड्यूलमधून. बरं ठीक आहे आता वाचून घ्या ना मग नंतर पुढचा प्रश्न विचारा. त्यामध्ये का आज एक PM शाळेसाठी आलेले पैसे आहेत ना त्या संदर्भात मला जरा तुमच्याशी बोलायचे. बोला ना. ते जे पैसे आले ना ते त्या पैशा संदर्भात मला सगळं डिटेल्स आहे आणि तुम्ही जे काम देणार आहे आता ते परत बार तयार करायला म्हणजे कुणाला द्यायला लागलं द्या. बालाजी नर्सरीवाल्या नाही ते मला विचारायचं असं नाही करता येणार. अध्यक्ष आणि सर्वानुमते तो निर्णय घ्यावा लागणार. तुम्ही निर्णय घेणार पण त्याच्यात आम्हाला काही महत्व आहे का? आहे ना तुमचं मत तुम्हाला महत्व म्हणूनच मीटिंगला बोलवलं तुम्हाला. हा मग तुम्ही त्यालाच काय होईल? तुमचं महत्व टक्केवारीत सांगा ना मग. अध्यक्षांशी बोलून घ्या.
नंतर भेटा ना. नाही, अध्यक्षांनीच मला नंतर भेटायचं. तुम्हाला वेळ मिळणार त्यावेळेला सर मला भेटा तुम्ही आणि मला विचारल्याशिवाय अजिबात कुणाला तुम्ही कुठलंही काम द्यायचं नाही आपलं. आपण तशा निविदा मागवलेल्या आहेत मॅडम. आपण त्या निविदा सर्वांच्या समोर उघडणार आहेत आणि त्यातल्या निविदा मंजूर करणार आहेत. 3 निविदा बोलवलेल्या आहेत. तर शालेय गोष्टींना ठेका देताना तर तुम्ही कुठं आम्हाला भेटलो होतं त्याच्यामध्ये? परसबाग चालू आहे ना मॅडम. आता ते तसं व्हायला नको म्हणून तुम्हाला सांगितलं मी की हे असं नाही व्हायला पाहिजे म्हणून. बरं. असं नाही होणार. सगळ्यांनाच एकमताने किंवा सगळ्यांना विचार घेऊनच तो निर्णय घेतला जाईल. नाही सर, पण बऱ्याच वेळेला मला असं जाणवतं की तुम्ही तुमच्या मतानेच निवडताय हे सगळे लोक. आणि तुम्ही काही आम्हाला वेळेस विचारत नाहीत सर. आम्ही आहो इथं ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलोय. आम्हाला सगळ्या लोकांची मतं राखावी लागतात तुम्ही ना सर. ग्रामपंचायतीमधून काय केलं शाळेसाठी ते सांगा ना अगोदर. हा, तुम्ही करायची संधी दिली नाही का सर? आम्ही ज्या माणसाला निवडतो ती माणसं आमच्या उपयोगाची आहेत. आम्ही सांगितल्या पद्धतीने काम करतात ना ते 15 लोकं. वित्तामधून जे अपेक्षित शाळेसाठी देणं ते किती दिलं आतापर्यंत तुम्ही? हे तुम्ही तसं काही सांगतच नाही सर नाही, पत्र वगैरे दिलं. ह्याला परसबाग द्यायची, याला शाळेत मागच्याच बोलवणार, meeting मध्ये ह्याला द्यायचा, ग्रामपंचायतला आणि पत्र मला दिलंय. काम द्यायचं. असंच करता सर तुम्ही ग्रामपंचायतला दरवेळेला. पत्र दिले मागच्या मीटिंग मध्ये त्याचं फॉलो घेण्याचं काम तुमचं आहे का अहो, नाही सर, केलं? तुमचं एकच काम पडतंय का? आम्हाला 10 कामं पडली तिथं. त्याच्यामुळे शाळा आम्हाला महत्वाची वेळ आहे. मिळाला नको का तुमच्याकडे काय कामाला? शाळा पुढची पिढी घडवणारी हे त्यामुळे तुमची जबाबदारी पार पडायला हवी. ठीक आहे सर. मला पुढच्या वेळेला राज्यस्तरीय वेळेआभावी रोड चेंज करा. अध्यक्ष महोदय आणि सचिव यांना माझी अशी विनंती आहे की मला मी आता सध्या सगळीकडे वारे सरांचं नाव ऐकते आणि मला असं वाटतंय की आपल्या गावातली शाळा वाबळेवाडीसारखी किंवा जालिंदर नगरसारखी व्हावी. तर यासाठी तुम्हाला ग्रामपंचायतीकडनं म्हणा किंवा आमच्याकडनं काही सहकार्य हवं असेल तर नक्की सांगा सर. आणि तुम्ही जे काही निर्णय घ्याल त्या निर्णयात आम्ही सहमत आहोत आणि आम्हाला त्या पद्धतीनं आमची शाळा घडवायची आहे. शिक्षण तज्ञांना बोलण्याची आहे. तर मीटिंग सर्व चालू तर असं आम्हाला वाटतं की तुम्ही एक स्टडी टूर आमचा काढावा. त्याचं जे बजेटिंग असेल 3 दिवस किंवा 4 दिवस जाण्या राहण्याचा खर्च वगैरे सर्व तुम्ही आम्हाला ग्रामपंचायतीने संपूर्ण खर्च आम्हाला द्यावा असं शिक्षण तज्ञ माझं म्हणणं आहे. एक मताला मंजूर करा ग्रामपंचायतीच्या सगळ्यांना. ठीक आहे, मला एक बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल वेळेचा नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम एसआरटीचे फार फार आभार की या ठिकाणी फार मोठं व्यासपीठ आमच्यासारख्याला उपलब्ध करून दिलं आणि आमच्या शाळेचे सचिव यांचे सुद्धा आभार की त्यांनी एवढ्या मोठ्या वर्गातून माझी पालकप्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. असं पालक म्हणून भूमिका मांडताना नक्कीच आता आपण अगोदर बघितले काही निगेटिव्ह आहे काही पॉझिटिव्ह आहे म्हणून थोडंसं निगेटिव्ह कडनं जाताना थोडंसं पॉझिटिव्ह विचार करेल. पालक म्हणजे मी त्या वर्गातील असलेल्या पाल्याचा एक पालक आहे आणि तो ज्यावेळेस घरी येतो किंवा त्याचे काही विविध शाळेतल्या ज्या काही गोष्टी आहेत तो घरामध्ये ज्यावेळेस शेअर होतात त्यावेळेस मला शाळेतल्या किंवा माझ्या विद्यार्थ्याच्या माझ्या मुलाच्या समस्या मला कळतात आणि म्हणून अशी ज्यावेळेस बैठक असेल त्यावेळेस त्या समस्या मी या समितीमध्ये किंवा या बैठकीमध्ये मांडल्या पाहिजे. त्याच्यातील मग भौतिक सुविधेच्या बाबतीत असेल तर त्याचबरोबर गुणवत्तेच्या बाबतीत सुद्धा असेल. गुणवत्तेच्या बाबतीत मी पालक म्हणून ज्यावेळेस विचार केले त्यावेळेस फक्त माझी जी भूमिका आहे माझ्या शिक्षणाच्या किंवा माझ्या कुटुंबाच्या बाबतीचा विचार करून असेल म्हणजे पालकाचे प्रत्येक पालकाचे. जसं जर माझं शिक्षण कमी असेल पालक म्हणून तर माझ्या मुलाला फक्त लिहिता वाचता येते का व्यवस्थित येते का याच्याकडे माझं लक्ष असेल. तर जर तो काही घरी करत नसेल किंवा अभ्यासाच्या पाहिजे तेवढा मला वाटत नसेल तर समितीमध्ये ज्यावेळेस मी बसेल पालक म्हणून त्यावेळेस माझी भूमिका असेल की मुख्याध्यापकांना म्हणजे सचिवांना विचारणं की बाबा आपण गुणवत्ता वाढीसाठी किंवा या मुलांना माझ्या मुलाला जर येत नाही तर मग आपण याच्यावर कसं केलंय का की त्या ठिकाणी ती समस्या असेल. त्याचबरोबर मुख्याध्यापकाच्या ज्या ज्या शाळेच्या संदर्भामध्ये समस्या असतील पालक म्हणून मी त्या ठिकाणी काय योगदान देऊ शकतो ही पालक म्हणून माझी त्या ठिकाणी भूमिका असली पाहिजे म्हणजे पॉझिटिव्हच्या बाबतीत झाली. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा आताच एक विषय निघाला होता. पालकांना बऱ्यापैकी माहिती पण बरेच असे पालक आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत आपला विद्यार्थी काय असावा कुठपर्यंत जावा हे सुद्धा माहिती नाही. ग्रामीण भाग आहे. मी घनसावंगी जिल्हा जालना या ठिकाणी आलेलो आहे. आमचे गाडीसाहेब बीआरसीचे आहेत त्याचबरोबर निकम सर आहे. खूप प्रयत्न होतो परंतु पालकांनाही माहिती नसल्यामुळं ह्या अनेक समस्या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत येऊ शकतात. म्हणून अशा मीटिंगमध्ये
जर मुख्याध्यापक आणि गुणवत्तेच्या बाबतीत आपण शाळेमध्ये काय करतो आहोत ते जर मीटिंगमध्ये प्रसारित केलं आणि पालक म्हणून मी ज्यावेळेस गावामध्ये जाईल किंवा इतर मुलांच्या पालकांना भेटेल त्यावेळेस मी तो प्रचार आणि प्रसार शाळेच्या बाबतीत काय काय चांगलं घडतं आहे आणि चांगलं जर घडत असेल तर आपण या शाळेला कशा प्रकारे चांगली मदत करावी ही माझी भूमिका त्या ठिकाणी असेल. म्हणून पॉझिटिव्ह किंवा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या शाळेच्या संदर्भात कशा आहेत आणि निगेटिव्ह असेल तर त्या कशा पद्धतीने चांगल्या नाहीत आपल्याला जर पुढे न्यायची असेल शाळा तर पालकाची भूमिका फार महत्वाची असेल असं म्हणून त्या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. सर्वांना नमस्कार आणि SCRTचे खूप आभार आम्हाला इथे हा व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. माझा परिचय मी प्रफुल्ल ठाकरे PMC जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा हिडामारी गोंदिया जिल्हा. मला भूमिका आलेली आहे शिक्षक प्रतिनिधी आणि शिक्षक प्रतिनिधी ही भूमिका मांडताना एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की SMC आणि शिक्षकांच्या समस्या यामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून शिक्षक प्रतिनिधी त्या SMC मध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावत असतो. तर या ठिकाणी शिक्षकाची भूमिका मांडताना माझ्या शाळेमध्ये जेवढे शिक्षक आहेत मला नोटीस मिळालं सरांकडून की बाबा या 29 तारखेला आपली SMC सभा आहे. मी सर्व शिक्षकांना बसवलं आणि त्या सर्व शिक्षकांनी चर्चा केली की बाबा काय आपल्याला तुमच्या काही समस्या आहेत का तुमच्या वर्गाच्या संदर्भात काही समस्या आहेत का. आम्ही चर्चा केली आणि प्रत्येक वर्गाने आपापल्या समस्या त्या ठिकाणी मांडल्या आणि त्या समस्या स्वरूप असं होतं की काही विद्यार्थी कंटिन्यू शाळेमध्ये येत नाहीत, काही विद्यार्थी आजारी आहेत, काही इश्यूमध्ये आहेत. त्याचप्रमाणे काही शैक्षणिक साहित्यांची गरज काही शिक्षकांना पडलेली आहे. काही शिक्षक वेगवेगळे उपक्रम आपल्या वर्गामध्ये राबवू इच्छितात आणि त्यामध्ये काही निधीची सुद्धा गरज आहे. तर ह्या सर्व समस्या आणि काही त्यांचे काही शिक्षकांचे काही उपक्रम हे सर्वांचा मी डाटा तयार केला आणि मी सगळे पुढे त्या ठिकाणी मांडला की अध्यक्ष महोदय आहेत आणि आमचे मुख्याध्यापक आहेत या सर्वांसोबत मी चर्चा केली की बाबा इयत्ता 5वी म्हणा किंवा 6वी म्हणा किंवा 8वी म्हणा तर विज्ञानाच्या बाबतीमध्ये विज्ञान शिक्षकाला प्रयोगशाळेमध्ये काही साहित्यांची गरज होती आणि त्या साहित्याला निधी लागणार होता. त्या सर्वांचं बजेटिंग मी त्या SMCच्या सभेमध्ये मांडलं. काही विद्यार्थी असे की येत नव्हते. आम्ही त्यांच्याशी फोनवरून चर्चा सुद्धा केली त्या पालकांसोबत आणि त्या पालकांनी वेगवेगळ्या प्रकारे शिक्षकांना थोडंसं दमदाटी केली. तर आता हा एक प्रश्न आहे, हा गावाचा प्रश्न आहे आणि याच ठिकाणी आपल्या गावातले SMC मध्ये सदस्य आहेत आणि त्या सर्वांच्या अनुषंगाने हा मुद्दा सोडवणं आवश्यक आहे. आणि आपल्याला विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करायचा तर प्रत्येक विद्यार्थ्यांचा सहभाग आपल्याला घ्यायला पाहिजे आणि त्याचा सुद्धा विकास करणं हे अपेक्षित आहे आणि आपल्याला या सर्वांची मदत करण्यासाठी SMC सदस्य अतिशय महत्वाचे. म्हणून नेमकं ज्या क्षेत्रातून SMC सदस्य आला असेल त्या भागातून विद्यार्थी असेल तर त्याला तो त्या सदस्यासोबत चर्चा करायची. आपण किंवा नेमकं असं आहे कंडिशन काय करायचं आपल्याला तर तो सदस्य पुढाकार घेईल आणि नेमकी काय अडचण आहे ती सोडवेल आणि शिक्षकांना त्यासाठी मदत करेल. आणि प्रत्येक वेळेस शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन आपला एक अध्यापनाचा वेळ त्या ठिकाणी ते इच्छित नाही आणि अशा प्रकारे SMC आपल्याला मदत करेल. तिकडून आपली शाळेची जे समस्या आहेत ते तुमचा मार्ग कधी पाडणार नाही. थँक्यू. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. माझं नाव नितीन वाघमारे, विद्यार्थी प्रतिनिधी वर्ग 8. तर विद्यार्थी प्रतिनिधी हा शिक्षक, शाळा आणि गाव SMC यामधला जोड. विद्यार्थी प्रतिनिधी हा विद्यार्थ्यांच्या विचार व समस्या यांचं प्रतिनिधित्व करतो. उदाहरणार्थ आता उन्हाचे थोडं ऊन तापत आहे, परिपाठ असते, परिपाठाला आमचं विद्यार्थी असतो, ऊन असते. जर तिथे कोणी त्या ठिकाणी नेट लावली तर आम्हाला थोडं सावली बसता येईल, परिपाठ चांगल्या रीतीने घेता येईल. विद्यार्थी प्रतिनिधी जो असतो तो शैक्षणिक आणि भौतिक विकासात शाळेच्या योगदान करतो. आम्ही विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने मी शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्वाही देतो की आम्ही सर्व झाडांची देखील करतोय, त्याला पाणी वगैरे देतो, की झाडं चांगली व्यवस्थित आहे. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी हा जो असतो तो विद्यार्थ्यांचा अधिकार व हक्काचा आवाज असतो. आपल्या खोल्या मोठ्या आहेत
आणि विद्यार्थ्यांचं खूप आहे. एकच फॅनमुळे सगळे विद्यार्थी आम्हाला मिळतील. जर प्रति वर्गात 2 फॅन जर लावले तर तुम्हाला त्यामुळे आम्हाला चांगल्या वातावरणात शिक्षण घेता येईल. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आता आपले खेळ वगैरे सुरू होतात. आम्ही सर्व विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस घेतो आणि प्रतिनिधी म्हणून मी त्यांना सांगतोय की सगळ्यांनी सहभागी व्हावं. त्याच्यात काही विद्यार्थी घरच्या वातावरणात सहभागी व्हायला पाहत नाही, तर घरून थोडंसं त्यांना जर आपण सांगितलं तर ते सहभागी होतील. आणि शाळेय शिस्त यामध्ये पण आमचं योगदान आहे. विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो की आपण शिस्तीत राहायला पाहिजे. तर या